श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळा कायदा आणि गरिबांसाठी वेगळा कायदा ही एक परिस्थिती महाराष्ट्रात आपण पाहिलेलीच आहे. पण या सगळ्या नशेडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोर्गा सुद्धा होता. तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे. ते पण माहिती आली पाहिजे पुढं. हा कोण होता, त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर 2 होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे, त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढे आलं पाहिजे. ही भूमिका आमची आहे. त्यामुळे सरकारने पुढे येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे. आणि याला आता कुठलाही ते म्हणू शकतात की चौकशी चाललेली आहे, चौकशीमध्ये अडचण होणार आहे. कशाची चौकशीमध्ये अडचण होणार आहे? म्हणजे सगळे पुरावे नष्ट करणं आणि जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्याला दूर करणं ही सरकारची जबाबदारी आहे.